जी घोषित केली होती त्या योजनेच्या अंतर्गत आषाढीला आपण पहिली यादी घोषित केली होती। घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली आणि अगदी सिंपल अशा पद्धतीनं जे काही शेतकरी आहेत त्यांनी केवळ जाऊन आधार ऑथेंटिकेशन करायचं, कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही। अशा पद्धतीनं ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची खाती नील करायची, अशा प्रकारचं आपण काम हातामध्ये घेतलं होतं। आज जवळपास 5029 कोटी रुपये हा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की आमच्यावरचं कर्ज जास्ती दिसतंय आणि आमच्या नावावर अप्रूव्ड पैसे कमी आहेत। त्याचं कारण जे काही NPAवर लावलेलं व्याज होतं त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं। बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता अकाउंटमधले पैसे आणि शासनाने त्यांच्या अकाउंटला भरलेले पैसे, म्हणजे कर्जाचे पैसे अकाउंटमधले आणि शासनाने भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे ही अकाउंट नील झालेली आहेत। आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत। अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील। अजूनही म्हणजे जवळपास हे 18-19 लाख अकाउंट जे आहेत याची प्रोसेस चालली आहे। 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत। बँकांनी हे सांगितलं आहे की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू। त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही सगळे अकाउंट्स आहेत हे सगळे क्लिअर होऊन आणि त्याच्यामध्ये पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे। पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आता रोज जसे जसे अकाउंट येतील तसे तसे पैसे भरले जातील। सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याला याकरता वेळ लागला की आपण हे ठरवलं होतं की याद्या ग्रामपंचायतपर्यंत जातील, त्या ठिकाणी याद्यांचं वाचन होईल, लोकांना हे समजलं पाहिजे आणि मग लोकांनी फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। ते आता खूप जोरात चाललेलं आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात ते करतात। ते झाल्याबरोबर आमच्याकडे जसं अकाउंट येतो तसं आम्ही पैसे भरणं सुरू करतो। बघा, 1 महिन्याभरात झालं पाहिजे, पण त्यात आपला जुना जो साधारणपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये 80% काम एका महिन्यात होतं। 20% कामाला वेळ लागतो, कारण त्यात काही ना काही अडचणी, इतका लाखो शेतकऱ्यांचा जो रेकॉर्ड असतो, कुठे शेतकऱ्याची अडचण असते, कुठे बँकेची अडचण असते। काही ठिकाणी आता अशाही केसेस आहेत की वडिलांच्या नावाने कर्ज आहे, वडील गेले आहेत, मग ते म्युटेशन करून ते कर्ज त्या ठिकाणी आपल्याला रद्द करायचं आहे। अशा कागदपत्राच्या पूर्तता चालत असतात, पण 80% काम मात्र वेळेत होतं। ते आम्ही याच्यामध्ये 2च टप्पे केलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे कर्जमाफीचे पैसे भरतो आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत। कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही असं म्हणायचं? बिलकुल अडचण येणार नाही। सगळ्या बँकांनी सांगितलं आहे। काही अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की OTS झाला आहे त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल, असं कुठेही नाही। यात कुठलंही OTS नाही आहे। फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे, बाकी पूर्ण पैसे सरकार भरते। त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाही आहे। अकाउंट बँकेने परत पाठवले त्यामध्ये कोणत्या कुठल्या प्रकारच्या त्रुटी आहेत, म्हणजे पुढचे जे
टेक्निकल त्रुटी आहेत, काही ठिकाणी अकाउंट दुबार आलेले आहेत, त्यामुळे ते 2 अकाउंट आहे की 1 अकाउंट आहे हे पाहावं लागणार आहे. काही ठिकाणी नंबरचा मिसमॅच आहे, काही ठिकाणी नावांचा मिसमॅच आहे आणि म्हणून ते सुधारण्याकरता त्या ठिकाणी पाठवले आहेत. कारण ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यामुळे डिजिटल पद्धतीत सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्याशिवाय पैसे जात नाही, DBTनी पैसे जातात, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. म्हणून या छोट्या छोट्या चुका आहेत त्या बँका ऑथेंटिकेट करून देणार आहेत.